नमस्कार. लाडक्या बहीण योजनेची जर ई-केवायसी केली असेल तर थांबा, पहिले हा व्हिडिओ बघा. तर आता जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नाही तर तुमचं मोठं नुकसान इथं होणार आहे. लाडक्या बहीण योजनेची ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे तर अशांसाठी सुद्धा महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहोत. तर आता ज्या लाडक्या बहिणीने ई-केवायसी केलेली असेल तर अशांना आता पुन्हा लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करायचे 31 तारखेच्या आत, अन्यथा तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं बंद होतील. सर्व लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. तर ती अपडेट काय आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम आपण मोबाईलची जी काही स्क्रीन आहे तर सुरू करून घेऊया. तर आता सर्वप्रथम आपण लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती इथं आलेलो आहोत. तर इथं ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली असेल तर अशांना पुन्हा आता ई-केवायसी इथं तुम्हाला करायची आहे. तर ज्यांची ई-केवायसी झालेली आहे तर अशांना सुद्धा पुन्हा ई-केवायसी तर करायची आहे. तर आता ज्यांची कोणाची चुकली असेल तर तुम्ही इथं एडिटवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या लाडकी बहीण योजनेची जे की ई-केवायसी ते पुन्हा करू शकता. तर यासाठी तुम्हाला 31 जे की इथं तुम्हाला दिलेली आहे तारीख 31/12/2025 जे की लास्ट डेट आहे. तर आता ज्या लाडकी बहिणींची ई-केवायसी राहिलेली असेल तर अशांनी केवायसी करून घ्यायची आहे. तर त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर ज्यांची ई-केवायसी एडिट करायची असेल तर त्यांनी एडिट करू शकता. तर आता आपल्याला क्लिक यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. तर आता आपण जे की लाडकी बहीण योजनेची केवायसी करत आहोत. तर जर तुम्ही याआधी केवायसी केलेली असेल तर तुम्हाला पुन्हा तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर तुमच्या आधारवरती जर OTP सेंड झाला तर तुम्हाला पुन्हा ई-केवायसी करावी लागेल. जर तिथं जर दाखवत असेल की ई-केवायसी ऑलरेडी डन म्हणजे तुमची ई-केवायसी आधीच झालेली असेल तर तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही. परंतु आपला OTP सेंड झालेला आहे, मी यांची केवायसी पहिले सुद्धा केली होती परंतु पुन्हा सुद्धा आपल्याला ई-केवायसी करण्यासाठी आलेलं आहे. तर अशांनी सर्वांनी लवकरात लवकर ई-केवायसी करा. तर आता जे काही OTP सेंड झालेला आहे तर OTP जे काही इथं वेट करा, OTPसाठी थोडा OTP देखील आपल्याला आलेला आहे. तर OTP आपण इथं टाकून घेऊया. OTP आपण आता टाकून घेतल्यानंतर सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सर्व लाडक्या बहिणींनी लगेच तुम्ही तुमची ई-केवायसी करून बघा. तर इथं OTP आपण इथं टाकून घेत आहे. OTP देखील आपण इथं एंटर केलेला आहे. सबमिटवरती आपण आता क्लिक करून घेऊया. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर असं दाखवेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर अनुक्रमांक 1 विवाहित अविवाहित. तर आता विवाहित असेल तर विवाहितवर क्लिक करा, अविवाहित असेल तर अविवाहितवर क्लिक करा. तर पती हयात आहे का, पतीचे निधन झालेले आहे की घटस्फोटित ते तुम्हाला तुमचा पर्याय सिलेक्ट करायचा आहे. तर विवाहित जे काही हयात आहे म्हणजे जिवंत आहे आपण पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आता पतीचा आधार कार्ड टाकायचा आहे. पती जर घटस्फोटित असेल तर घटस्फोटितवरती क्लिक करायचं आहे. पतीचे निधन झालेले असेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे. तर इथं आता पती हयात आहे म्हणजे आपण जिवंत आहे म्हणून केलेलं होतं. तर इथं त्यांचा आधार नंबर इथं टाकून घेऊ. कॅप्चा आपण टाकून घेतलेला आहे. मी सहमत आहे यावरती क्लिक करून OTP पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर ही सेम प्रोसेस अशा पद्धतीने करायची आहे. ज्या लाडक्या बहिणींनी मागच्या वेळेस हो केलं होतं नाही ते तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. तर पुन्हा OTP सेंड झालेला आहे, OTP देखील आपल्याला आलेला आहे. तर OTP इथं टाकून घ्यायचा आहे. पहिले जेव्हा आपल्याकडे एकदम क्वेश्चन आले होते तेव्हा आपण हो केलं होतं, परंतु आता आपल्याला काय करायचं आहे ते आपण आता सांगणार आहे. तर OTP सर्वप्रथम आपण इथं OTP टाकून घेऊ आणि सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करू. क्लिक केल्याच्या नंतर आता ज्या कोणाचं तुमचं नाव आहे ते त्या पतीचं नाव तुम्हाला इथे दिसेल. वडिलांच्या नावाचं करायचं असेल तर वडिलांचं नाव दिसेल. जातीचा प्रवर्ग, तर यामध्ये जे की जातीचा प्रवर्ग आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. अनुसूचित जाती आहे, अनुसूचित जमाती आहे, इतर मागासवर्गीय आहे, विमुक्त भटकते जाती अ आहे, भटकते जाती ब, भटकते जाती क, भटकते जाती ड, विशेष मागासवर्गीय, सर्वसामान्य. आता तुमची जे काही कास्ट येते ती तुम्ही इथून कास्ट सिलेक्ट करा. जर हे कळत नसेल तर तुम्ही गुगलवरती जाऊन सुद्धा तुमची कास्ट टाका. OBC असेल, SC असेल, मराठीमध्ये मिनिंग करा तर ते तुम्हाला इथं ऑप्शन येऊन जाईल. तर आता आपले जे काही क्वेश्चन A आणि B, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित जे काही अब्लिक आहे कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, त्यानंतर मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थायिक संस्थेमध्ये कार्यरत आहे. तर आपल्याला इथं नाही करायचं आहे. दुसरं सुद्धा ऑप्शन आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर जे काही वेतन घेत आहे. तर हे सुद्धा तुम्हाला इथं नाही करायचं आहे. दोन्ही ऑप्शन तुम्हाला नाही करायचं आहे. पहिल्या वेळेस जे होतं पहिल्यांदा सर्वांना हो करायचं होतं
तर उपयुक्त या चेकबॉक्सवरती क्लिक करा. सबमिटचं एक ऑप्शन येईल. तर आता आपल्याला दोन्ही ऑप्शन इथं नाही करायचे आहे, जे की नवीन अपडेटनुसार ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेलं असेल तर यावरती सबमिटवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर तुमची लाडकी बहीण योजनेची KYC आहे ते यशस्वीरित्या इथं सक्सेसफुली इथं होऊन जाईल. तर अशा पद्धतीने तुमची जर लाडकी बहीण योजनेची KYC राहिलेली असेल किंवा तुम्ही याआधी KYC केलेली असेल तर अशा पद्धतीने पुन्हा तुम्ही तुमची KYC करून बघा. OTP जर सेंड झाला तर पुन्हा KYC करून घ्या सर्व लाडकी बहिणींनी, तरच तुम्हाला पुढील हप्ता जे की तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींनी आता ज्यांचे कोणाचे फॉर्म इथं एडिटसाठी असतील किंवा बरेच जणांनी काय केलेलं, पहिलं ऑप्शन हो केलं होतं त्यानंतर नो केलेलं होतं, तर अशा लाडक्या बहिणींनी चेक करून घ्या की तुम्ही मागच्या वेळेस हो केलं होतं की नाही केलेलं होतं. बऱ्याच जणांनी पहिलं ऑप्शन हो केलं, दुसरं नाही केलं, बऱ्याच जणांनी नाहीच केलं. तर अशांनी तुम्ही तुमच्या लाडकी बहीण योजनेची जी की KYC आहे ती एडिट करून घ्यायची आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे व तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा. ज्या लाडकी बहिणींनी KYC केलेली असेल तर अशांनी पुन्हा चेक करून घ्या. 31 डिसेंबर लास्ट डेट आहे. जर तुम्ही याआधी तुमची KYC केलेली नाही तर तुमचे लाडकी बहीण योजनेचे हप्ते इथं बंद होईल. सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ लगेच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज बघायला मिळतील. थँक्यू.